नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. SCERT आयोजित नवोपक्रम स्पर्धा 2024-25 याबाबतचं परिपत्रक आता निर्गमित झालेलं आहे आणि आता आपल्याला या वर्षीच्या स्पर्धेसाठी नवोपक्रम लेखन, PDF आणि डॉक्युमेंट या स्पर्धेत आपल्याला अपलोड करायचं आहे. मग नवोपक्रम लेखन कसं करायचं, नवोपक्रम लेखनाबाबत कोणती काळजी घ्यायची, नवोपक्रम लेखन अहवाल कशा पद्धतीने अपलोड करायचा याबाबत आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत. तर पहा, नवोपक्रम लेखन अहवाल हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या फेरीमध्ये नवोपक्रम लेखन अहवालाला गुणदान दिलं जातं आणि त्यावरूनच आपण नवोपक्रम स्पर्धेच्या द्वितीय फेरीसाठी निवडले जाऊ शकतो. ओके, तर आपण नवोपक्रम लेखन कशा पद्धतीने करायचं ते आज आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित समजून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवोपक्रम अहवाल लेखन करता येईल. तर या व्हिडिओ अंतर्गत SCERT आयोजित जी नवोपक्रम लेखन कार्यशाळा झालेली होती त्या कार्यशाळेतील काही मुद्दे मी संकलित केलेले होते. त्याचबरोबर परिपत्रकामध्ये नवोपक्रम अहवाल लेखनाविषयीचे काही नियम, अटी, तरतुदी दिलेल्या आहेत. त्या सर्वांना एकत्रित करून ही PPT मी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करत आहे. तर पहा, प्रथम नवोपक्रम आणि कृती संशोधन यामध्ये सूक्ष्म भेद आहे. कृती संशोधन म्हणजे एखादी समस्या आल्यानंतर ती समस्या आपण सोडवितो आणि त्या समस्येचे निराकरण करतो. ती समस्या आपल्याला आपल्यापुरती, आपल्या वर्गापुरती निर्माण झालेली असते आणि आपण ती सॉल्व्ह करतो, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. नवोपक्रम यापेक्षा वेगळा आहे, कारण नवोपक्रम नावातच आहे, नवीन असा उपक्रम. समजा एखाद्या अध्ययन प्रक्रियेमध्ये, मूल्यमापनामध्ये, एखाद्या विषयामध्ये एखादी समस्या जाणवत आहे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी काहीतरी त्रुटी जाणवत आहेत, त्यावर मात करण्यासाठी आपण एक नाविन्यपूर्ण कल्पना, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या वर्गस्तरावर, आपल्या शाळा स्तरावर राबवला असेल तर आपण तो नवोपक्रम घेऊ शकतो. पण नवोपक्रम घेत असताना कमीत कमी तो 60 दिवस म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीचा असला पाहिजे आणि जास्तीत जास्त तो 1 वर्ष 2 वर्षाचा असेल तरी चालेल. मग यावर्षी ज्या नवोपक्रम स्पर्धेसाठी तुम्हाला जे नवोपक्रम अहवाल लेखन अपलोड करायचं आहे तो यावर्षीचा सुद्धा चालू शकतो किंवा मागील 2 वर्षापूर्वीचा सुद्धा चालू शकतो. ओके, तर पहा, नवोपक्रम म्हणजे नवा उपक्रम. मग यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या 3 सूत्र लक्षात ठेवायला हवे. तर नवोपक्रम अहवाल लेखन करत असताना, नवोपक्रम राबवत असताना आपल्याकडे इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, कष्ट घेण्याची तयारी असायला हवी. या त्रिसूत्रीचा जर तुम्ही अवलंब करत असाल तर नक्कीच तुम्हाला नवोपक्रम लेखनामध्ये आणि नवोपक्रम राबवताना यश मिळू शकेल. ओके, तर पहा, जबरदस्त इच्छाशक्ती असल्याशिवाय आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकणार नाही आणि नाविन्यपूर्ण एखादी कल्पना, एखादी युक्ती लढवायची असेल तर कल्पनाशक्ती गरजेची आहे. आणि कमीत कमी 60 दिवस म्हणजे 2 महिने जर एखादा उपक्रम राबवायचा असेल तर तुमच्याकडे कष्ट घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी ही असायलाच हवी. त्याचबरोबर नवोपक्रमामध्ये सर्जनशील संकल्पना असायला हवी. कुणीतरी एखादा उपक्रम घेतला असेल आणि तोच उपक्रम तुम्ही शाळेत घेत असाल तर त्यामध्ये नाविन्यता जास्त टिकून राहणार नाही. त्यामुळे सर्वांपेक्षा वेगळा, नाविन्यपूर्ण, सर्जनशील असा उपक्रम तुम्हाला राबवायला हवा. त्यानंतर 4था मुद्दा तुम्हाला पाहायचा आहे, व्यक्तीला प्रतीत होणारी नवीन कल्पना म्हणजे नवोपक्रम. एखादी समस्या सोडवण्यासाठी नवीन कल्पना जी तुम्हाला प्रतीत होते तिला आपण नवोपक्रम म्हणू शकतो. एकंदरीत उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीने पारंपरिक अथवा प्रस्थापित पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग अनुसरून राबवलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे नवोपक्रम. ओके, इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढे पहा, नवोपक्रमाचे निकष असतात.
कोणते महत्त्वाचे निकष आहेत पहा. नाविन्यता, यशस्वीता, उपयुक्तता आणि वर्तमानकालीन संदर्भ. नवोपक्रमाचा पहिला निकष आहे तुमचा उपक्रम हा नाविन्य असला पाहिजे, नाविन्यपूर्ण असला पाहिजे, स्थलसापेक्ष, कालसापेक्ष, तो नवीन वाटला पाहिजे. म्हणजे पूर्वी कोणत्याही ठिकाणी तो राबवलेला असता कामा नये किंवा तुम्ही राबवलेला उपक्रम दुसऱ्या ठिकाणी तो नवीन वाटला पाहिजे, दुसऱ्या वेळेस तो नवीन वाटला पाहिजे. ओके. त्यानंतर यशस्वीता. तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याची यशस्वीता ही जबरदस्त असायला हवी. जवळपास 90% वर तुम्हाला त्यामध्ये यश मिळायला हवं, तरच तो नवोपक्रम तुमचा उत्कृष्ट दर्जेचा ठरेल. आणि अहवाल लेखनामध्ये, नवोपक्रम अहवाल लेखनामध्ये यशस्वीता आणि उपयुक्तताला याला 25-25 गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. ओके. उपयुक्तता. जसा तो उपक्रम तुमच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरला तसा तो तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरायला हवा, राज्यातील इतर विद्यार्थ्यांना, इतर शिक्षकांना अनुकरणीय व्हायला हवा. अशा पद्धतीने तुमचा उपक्रम हा उपयुक्त असायला हवा, तरच तो उपक्रम उत्कृष्ट दर्जाचा ठरेल. चौथा निकष आहे वर्तमानकालीन संदर्भ. तुमच्या उपक्रमाला वर्तमानकालीन संदर्भ असायला हवा. म्हणजेच वर्तमानकालीन समस्या सोडवण्यासाठी तो तुम्ही राबवायला हवा. वर्तमानकालीन शासकीय ध्येय धोरणे, आपल्या वर्गात जाणवत असलेल्या समस्या किंवा शासकीय ध्येय धोरणांच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेले नवोपक्रम तुम्हाला राबवावे लागतील. ओके. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे. तर पहा, जो नवोपक्रम तुम्ही 2 महिने 3 महिने राबवलात त्याचं अहवाल लेखन खूप महत्त्वाचं आहे. कारण पहिल्या फेरीमध्ये अहवाल लेखनातूनच आपल्याला सिलेक्शन केलं जातं किंवा निवडलेलं जातं. अहवाल लेखनाला 100 गुण आहेत. 100 गुणांद्वारे आपल्याला या अहवाल लेखनाची चाचणी होते. पहिला जो मुद्दा असतो नवोपक्रमाचं शीर्षक, उद्दिष्ट, महत्त्व, गरज. दुसरा जो मुद्दा असतो यशस्वीता. तिसरा नाविन्यता, उपयुक्तता. अशा पद्धतीने फलनिष्पत्ती आणि शेवटी एकंदरीत परिणाम, अहवाल लेखनाचा एकंदरीत परिणाम. तर अशा पद्धतीने 100 गुणांचं गुणदान या ठिकाणी केलं जातं. पहिल्या फेरीमध्ये अहवाल लेखनावरूनच तुम्हाला गुण दिले जातात. तर पहिला मुद्दा आहे नवोपक्रमाचे शीर्षक. एकूण 7 ते 8 मुद्द्यामध्ये तुम्हाला लेखन करायचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे नवोपक्रमाचे शीर्षक. तर नवोपक्रमाचे शीर्षक हे नेमके असावे. तर पहा, नवोपक्रमाचे शीर्षक लिहिताना खूप अलंकारिक भाषा, खूप अवघड काव्यमय भाषा वापरू नये. तर एकदम नेमके परीक्षकाला समजेल त्या शीर्षकावरून संपूर्ण नवोपक्रमाची कल्पना त्या परीक्षकाला येईल अशा पद्धतीनं नेमकं नाव तुम्हाला नवोपक्रमाला द्यायचं आहे. ओके. पुढे दुसरा मुद्दा आहे नवोपक्रमाची गरज व महत्त्व. तो नवोपक्रम तुम्हाला का घ्यावा वाटला, त्याची गरज काय वाटली आणि तो नवोपक्रम घेण्यामागचं महत्त्व काय आहे, हे 2 मुद्दे तुम्हाला इथं पटवून द्यायचे आहेत. कारण याला सुद्धा गुणदान आहेत 25. म्हणजे एक्झॅक्ट मला माहीत नाही, परिपत्रकामध्ये गुण दिलेले आहेत. ते परिपत्रकसुद्धा स्वतंत्रपणे मी अपलोड करेन. तोपर्यंत मूल्यमापनाविषयीचं अधिक माहिती त्या परिपत्रकातून मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत आपण अहवाल लेखन यावर भर देऊया. तर पहा, उपक्रम निवडण्याचं कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इत्यादी तपशील तुम्हाला या लेखनात द्यायला हवा. तर नवोपक्रमाची गरज आणि महत्त्व याच हेडिंगखाली बाकी सर्व मुद्दे तुम्हाला यशोगाथेप्रमाणे कव्हर करायचे आहेत. ओके. त्यानंतर आहे नवोपक्रमाची उद्दिष्टे. तर पहा, या नवोपक्रमातून काय साध्य होणार आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. यामुळे कोणामध्ये बदल झाला, 3 ते 5 विधानात्मक उद्दिष्ट तुम्हाला मांडायचे आहेत. तर उद्दिष्ट ही नेमकी असायला हवीत, 3 ते 5च असायला हवीत आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासारखी, मोजता येण्यासारखी असायला हवीत. काही जण लिहितात बघा, इंग्रजी विषयाची भीती दूर करणे. तर पहा, इंग्रजी विषयाची भीती किती होती आणि किती दूर झाली हे तुम्हाला मोजता येणार आहे का? अर्थातच नाही. म्हणजेच अशी उद्दिष्ट तुम्हाला घ्यायची नाहीत. मग कशी उद्दिष्टे घ्यायची? तर पहा, माझ्याकडे इयत्ता 2रीचा वर्ग असेल
तर मी उद्दिष्ट काय घेणार, विद्यार्थ्यांना इंग्रजी 3 ते 5 अक्षरी शब्दांचे वाचन करता येणे. विद्यार्थ्यांना इंग्रजी 3 ते 5 अक्षरी इंग्रजी शब्दांचे श्रुतलेखन करता येणे. अशा पद्धतीने म्हणजे किती विद्यार्थ्यांना येत होतं आणि किती विद्यार्थ्यांना येऊ लागलं हे तुम्हाला मोजता येतं ते उद्दिष्ट. त्यामुळे मोजता येण्यासारखी उद्दिष्ट असायला हवेत. त्यानंतर 4था मुद्दा आहे नवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही. या मुद्द्याअंतर्गत खालील सर्व उपमुद्दे तुम्हाला कव्हर करायचे आहेत यशोगाथेप्रमाणे. तर त्यामध्ये कोणते मुद्दे येणार आहेत पहा. नवोपक्रम संबंधित तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा. तर तुम्ही कोणत्या व्यक्तीशी चर्चा केली, त्यांनी तुम्हाला काय सल्ला दिला, मग तुम्ही त्याचा नवोपक्रमामध्ये कसा फायदा करून घेतला, त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कसे नियोजन केले, मग नियोजन करताना कोणाकोणाची मदत घेतली, कार्यवाही करताना कोणाकोणाची मदत घेतली, किंवा साधने तयार करताना कोणाची मदत घेतली का, मग कोणती आवश्यक साधने तुम्ही तयार केलात, त्याचा वापर कशा पद्धतीने केलात, उपक्रम पूर्वस्थिती कशी होती त्याचं निरीक्षण, त्याच्या नोंदी, त्यानंतर कशी कार्यवाही केली, वेळापत्रक कसं तयार केलं, कार्यवाहीमध्ये कोणकोणते टप्पे तुम्ही घेतलात, मग त्यामध्ये कोणते पूरक उपक्रम तुम्ही समाविष्ट केलात, मग कार्यवाही दरम्यान तुमचं काय निरीक्षण आहे, कोणत्या नोंदी आहेत, त्याच्याविषयी माहितीचं संकलन, आणि त्यानंतर उपक्रम संपल्यानंतर म्हणजेच उपक्रमोत्तर स्थितीचं निरीक्षण आणि नोंदी, हे सर्व मुद्दे तुम्हाला नवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही या प्रमुख मुद्द्याअंतर्गत यशोगाथेप्रमाणे कव्हर करायचे आहेत. ओके. पुढे पहा, नवोपक्रमाची यशस्वीता फलनिष्पत्ती. तर मी कंसात लिहिलेलं आहे उद्दिष्टानुसार. तर ही जी फलनिष्पत्ती आहे, ही जी यशस्वीता आहे, तर तुम्ही जे उद्दिष्टे लिहिलेले आहात त्या उद्दिष्टांना अनुसरून तुम्हाला लिहायचे आहेत. मग त्यामध्ये काय येणार आहे पहा. माहितीचे विश्लेषण, आलेख, तक्ते जर आवश्यक वाटत असेल तर ते फलनिष्पत्तीमध्ये तुम्ही जोडू शकाल. या उपक्रमामुळे कोणाकोणात बदल झालेला आहे, कोणकोणते बदल झालेले आहेत, कितपत बदल झाले आहेत, उद्दिष्टनिहाय फलश्रुती तुम्हाला तिथं लिहायची आहे. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी आलेखाचा वापर तुम्हाला करावयाचा आहे. अन्यथा वर्णनात्मक विधानं तिथं तुम्हाला तयार करावी लागतील. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मांडायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने यशस्वीता तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. पुढे पहा, समारोप. आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली, उपक्रमासाठी काही अडचणी आल्या का, असल्यास त्या कोणत्या, त्यावर कशी मात केली, उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, या उपक्रमाची उपयुक्तता कुठे कुठे कोणाकोणाला होऊ शकेल, या संदर्भात एक सारांश यशोगाथेप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर 7वा मुद्दा आहे संदर्भ सूची व परिशिष्टे. यामध्ये कोणत्या संदर्भ ग्रंथाचा तुम्ही वापर केला, त्या ग्रंथाचे नाव, लेखकाचे नाव आणि प्रकाशन, त्यांची सूची तुम्हाला त्या ठिकाणी द्यावयाची आहे. त्याच पद्धतीने परिशिष्टामध्ये 4 ते 5 फोटो तुम्हाला उपक्रमासंदर्भात लावायचे आहेत. वर्गातील सहभागी विद्यार्थ्यांची नावे, त्यांची यादी, यशस्वीता तपासण्यासाठी तुम्ही कोणत्या चाचण्या घेतलात, प्रश्नावली तयार केलात, निरीक्षणे घेतलात, या संबंधीचे पुरावे तुम्हाला संदर्भ सूची आणि परिशिष्टामध्ये लावावे लागतील. ओके. अशा प्रकारे 7 मुद्द्यामध्ये तुम्हाला नवोपक्रम अहवाल लेखन करायचं आहे. तर पहा, राज्यस्तरीय नवोपक्रम लेखनाचे काही नियम आहेत. लेखनाचे म्हणण्यापेक्षा स्पर्धेचे. तर पहा, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येते. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. तर नवीन असावा तो उपक्रम. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबवलेला असावा. नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत दिलेल्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे. तर या परिपत्रकामध्ये जे प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र आहे त्याची प्रिंट काढा, ते लिहा, त्यावर मुख्याध्यापक व शाळेचा सही शिक्का घ्या आणि ते स्कॅन करून तुम्हाला तिथं स्वतंत्ररित्या अपलोड करायचं आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे नियम आहेत. त्यामध्ये 4था नियम, सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना, मुलांना
उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृती संशोधन व लघु संशोधन पाठवू नये. तर पहा, नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा असं दिलेलं आहे. पण यावर्षीच्या परिपत्रकामध्ये मे बी म्हटले बरं का मी, यदा कदाचित, कारण मागील वर्षाच्या परिपत्रकात होते मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेत लिहिलेला असावा असेल असं वाटतं. तरी मी यानंतर परिपत्रकाचा फोटो अपलोड करणार आहे, त्यामध्ये आपला हा मुद्दा क्लिअर होऊन जाईल. ओके. पुढे तर पहा, नवोपक्रम टाईप केलेला असावा. टायपिंगसाठी युनिकोड हा मध्ये जो युनिकोड या फॉन्टचा वापर करायचा आहे. फॉन्ट साईज 12 ठेवायची आहे. पेज मार्जिन डावी बाजू 1.5 इंच आणि उर्वरित 3ही बाजू प्रत्येकी 1 इंच समास असावा. हस्तलिखित स्कॅन करून केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. सादर करण्यात आलेला उपक्रम हा मागील 2 वर्षापूर्वी ते आत्तापर्यंत राबवण्यात आलेला असावा. ओके. त्यानंतर पहा, नवोपक्रम अहवाल शब्दमर्यादा 4000 ते 5000 असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश असावा. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये 100 शब्द मर्यादित नवोपक्रम सारांश लिहिणे आवश्यक आहे. तर लिंक भरत असताना आधी आपली ही पूर्ण तयारी असायला हवी. नवोपक्रम अहवाल लेखनाचे वर्ड डॉक्युमेंट, PDF आणि 100 शब्दातला सारांश लेखन, प्रतिज्ञापत्राचं PDF आणि प्रमाणपत्राची PDF या सर्व गोष्टी तयार करूनच आपण लिंक भराव्यात. त्यानंतर स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. तर नवोपक्रमाची जी फाईल PDF स्वरूपात अपलोड करणार आहात त्याची साईज 5 MB पेक्षा जास्त नसावी. पुढील मुद्दा आहे, नवोपक्रमाशी संबंधित एखादा व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे, तो आपल्या यूट्यूबवर अपलोड करायचा आहे. त्याची लिंकसुद्धा आपल्याला या नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना तिथं कॉपी पेस्ट करावी लागणार आहे. मग जो तयार केलेला नवोपक्रम आहे तो सदर या लिंकवर अपलोड करावयाचा आहे. तर जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरावर प्रथम 10 क्रमांकाच्या स्पर्धकांना आपापले सादरीकरण करणे बंधनकारक आहे. खरं इथं दिलं आहे, सर जिल्हा स्तरावर 7 जणांची निवड होते. त्यामध्ये 5 जण पुरस्कार प्राप्त ठरतात व 2 हे प्रमाणपत्र प्राप्त ठरतात. तसंच राज्यस्तरावर, विभाग स्तरावर दुसऱ्या गटाच्या स्पर्धा आहेत. प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांच्या नाहीत, ते आपण नंतर नियमामध्ये पाहूयात. राज्यस्तरावर 10 जणांची टॉप 10 म्हणून निवड केली जाईल. त्यामध्ये पहिले 5 हे पुरस्कार प्राप्त ठरतील, 3 उत्तेजनार्थ ठरतील आणि 2 प्रमाणपत्र प्राप्त ठरतील. अशा पद्धतीने या स्पर्धा संपन्न होतील. या नवोपक्रम लेखनविषयक पुस्तक, माझं स्वतःचं पुस्तक, मी म्हणजे जे आत्तापर्यंत मी नवोपक्रम सादर केलेले आहेत त्या सर्व नवोपक्रमाचं संकलन त्या पुस्तकात केलेलं आहे. तर ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी जरूर संपर्क साधावा. पुस्तक तुम्हाला कुरिअरनं प्राप्त होईल. ओके. तर पुढील व्हिडिओमध्ये किंवा अनेक उपक्रमाचे व्हिडिओ माझ्या या चॅनलवर अपलोड आहेत. स्वतंत्र नवोपक्रम लेखन असं प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये अनेक उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. उपक्रमाशी संबंधित व्हिडिओ पाहायला मिळतील, मार्गदर्शन पाहायला मिळेल. तर सर्वांनी त्याचा उपयोग करून घ्या. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मागील 2 वर्षापूर्वीपासून ज्यांनी माझ्या या व्हिडिओचं मार्गदर्शन घेतलेलं आहे त्यांना या व्हिडिओचा 100% लाभ मिळालेला आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक जण, राज्यभरातील अनेक जण जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झालेले आहेत. तर तुम्हाला देखील पुनश्च एकदा या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि मूल्यमापन कसं असेल याविषयी स्वतंत्र व्हिडिओ मी अपलोड करेन, तेव्हा त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला अहवाल लेखन करत असताना काही दक्षता पाळता येईल. ओके. थँक्यू.